सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी जेव्हा त्यांच्या पदाची शपथ घेतली, त्यानंतर लगेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं एक पत्र सर्वोच्च न्यायालयाला म्हणजेच सुप्रीम कोर्टाला आलं. ते पत्र अर्थात सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच ते ॲड्रेस केलं गेलं, ज्यामध्ये फार दुर्मिळ असा अनुच्छेद 143(1) चा वापर करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 प्रश्न हे सुप्रीम कोर्टाला विचारलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल की 8 एप्रिलला सुप्रीम कोर्टाचं जे खंडपीठ होतं, जे.बी. पार्डीवाला आणि आर. माधवन यांच्या खंडपीठानं एक निकाल दिला, जो अलीकडच्या काळातला असा निकाल की ज्यामुळं न्यायपालिका, संसद आणि कार्यकारी मंडळ यांच्या अधिकारामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मांडणी करावी लागेल अशा पद्धतीचा तो निकाल आहे. खास करून राज्यपालांचं वागणं. तुम्हाला आठवत असेल की 11 मे 2023 ला तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठानं शिवसेना कोणाची या संदर्भात जो निकाल दिला, त्या निकालपत्रामध्ये तत्कालीन राज्यपाल महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी यांची कृती बेकायदेशीर ठरवली, त्यांच्यावरती कठोर असे ताशेरे ओढले, पण त्या पलीकडं त्या निकालपत्रात त्यांनी काहीही म्हटलं नाही. त्याआधी मुंबई हायकोर्टानं जेव्हा राज्यपाल नियुक्त्यांच्या या रखडल्या होत्या आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्या तशाच ठेवल्या बासनात गुंडाळून, ती कृती मुंबई हायकोर्टाला राज्यपालांची आवडलेली नव्हती आणि म्हणून ते म्हणाले की आम्ही समांतर आहोत, आम्ही फार फार तर तुम्हाला सूचना करू शकतो की तुम्ही लवकर एका निश्चित कालमर्यादेत निर्णय घ्या, अशी यादी ही बासनात गुंडाळून ठेवणे योग्य नाही, एवढंच मुंबई हायकोर्ट तत्कालीन राज्यपालांना सांगू शकलं. म्हणजे काय? न्यायपालिका राज्यपालांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाही. पण जो गेल्या 8 एप्रिलला निकाल आला जे.बी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाकडून, त्यामध्ये तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत रवी यांनी तामिळनाडू विधिमंडळानं जे विधेयक मंजूर केलं आणि राज्यपालांकडे पाठवलं आणि राज्यपालांनी ते अंतिम मंजुरीसाठी, स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवणं अपेक्षित होतं, अशी काही विधेयकं ही रोखून धरली. आणि त्या विरोधात हे प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलं, तेव्हा सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निकाल दिला. तो निकाल काय दिला? तो निकाल असा दिला की राज्यांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राज्यपालांसाठी सुप्रीम कोर्ट निश्चित कालमर्यादा निश्चित करत आहे. म्हणजे एक कालमर्यादा आम्ही ठरवतो आहोत की राज्यपालांकडे जेव्हा विधेयक येईल मंजुरीसाठी, तेव्हा राज्यपालांनी वैयक्तिक नाराजी, राजकीय गरज किंवा अन्य कारणांवरून विधेयक राखून ठेवणे हे संविधान विरोधी आहे. त्यामुळेच राज्यपालांची अशी कृती ही बेकायदेशीर ठरून रद्दबातल करता येऊ शकते. पुढे असंही म्हटलं की राज्यघटनेचं अनुच्छेद 200 राज्यघटनेचं अनुच्छेद 200 नुसार राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करणे बंधनकारक आहे. त्यांना कोणताही वैयक्तिक अधिकार नाही. आणि पुढे असं म्हटलंय, जर राज्यपालांनी त्यांच्याकडनं ते विधेयक राष्ट्रपतींकडं अंतिम मंजुरीसाठी किंवा स्वाक्षरीसाठी पाठवलं आणि तेव्हा राष्ट्रपतींनी जर का ते नामंजूर केलं, तर मात्र राज्य सरकार थेट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात, असा तो निकाल आहे. हा निकाल जर का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जर का असता, तर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उद्धव ठाकरेंना हे सांगू शकले नसते की तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जा, बहुमत चाचणी करा. योगायोग बघा कसा. हा निर्णय ज्यांनी दिला, जे.बी. पार्डीवाला, ते एक त्या खंडपीठातले सदस्य यांचंच वेकेशन बेंच होतं तेव्हा. तेव्हा त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हा जो निर्णय होता, आदेश होता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना की तुम्ही
बहुमताला सामोरं जा, आणि तिकडे बंड झालेलं होतं. गुवाहाटीला शिंदेची सगळी टीम होती, किंवा उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सरकार गडगडलं. ती कृती बेकायदेशीर ठरवली, पण तेव्हाचं जे सुप्रीम कोर्टाचं वेकेशन बेंच होतं ते जे बी पार्टीवाल्यांचं होतं, आणि त्यांनी तेव्हा राज्यपालांचा जो आदेश होता बहुमत चाचणीला सामोरं जा उद्धव ठाकरेंना, तो वैध आहे सांगितलं, तुम्हाला चाचणी द्यावी लागेल बहुमताची असं सांगितलं, आणि उद्धव ठाकरेंचा नाईलाज झाला. बघा काळाच्या ओघात निर्णय कसे बदलतात. मी सांगत होतो, हा जो राज्यपालांच्या संदर्भामधला 8 एप्रिलचा निर्णय, महत्वाचा निर्णय जो सुप्रीम कोर्टानं दिला, त्या तामिळनाडू सरकार विरुद्ध केंद्र सरकार, केंद्र सरकार विरुद्ध इतर राज्य, आणि फेडरल स्ट्रक्चर ऑफ स्टेट्स इन इंडिया जे आहे त्यावरती एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुर्मिळ असा निर्णय घेतला, आणि तो राज्यघटनेचा अनुच्छेद 143(1) नुसार त्याचा वापर करत त्यांनी सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न विचारलेले आहेत, आणि त्या 14 प्रश्नांची उत्तरं सरन्यायाधीश भूषण गवई यांना द्यायची आहेत. ती काय आहेत 14 प्रश्न? तर ती विचारलेले 14 प्रश्न असे आहेत: राज्यघटनेच्या कलम 200 द्वारे एखादं विधेयक राज्यपालांसमोर आल्यावर त्यांच्यासमोर कोणते घटनात्मक पर्याय उपलब्ध असतात याची माहिती द्या. दुसरा प्रश्न: कलम 200चा उपयोग करून एखादे विधेयक मंजुरीसाठी समोर आल्यानंतर राज्यपालांनी सर्व पर्यायांचा वापर करताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यालाच बांधील राहणे व निर्णय घेणे आवश्यक आहे का? तिसरा प्रश्न: राज्यपालांनी कलम 200 द्वारे मिळालेले घटनात्मक अधिकार न्यायालयीन पुनरावलोकनासाठी किंवा पुनरावलोकनाच्या कक्षेत येतात का? म्हणजे रिव्ह्यूच्या थोडक्यात. चौथा प्रश्न: कलम 361 मधील तरतुदीनुसार राज्यपालांच्या निर्णयावर न्यायालयीन रिव्ह्यू होण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे का? पुनरावलोकन म्हटलंय मी, सोप्या भाषेत रिव्ह्यू म्हटलंय. संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे का असं विचारलंय. राज्यपालांकडून पाचवा प्रश्न: राज्यपालांकडून अधिकार वापरण्याची कालमर्यादा व पद्धत संविधानात स्पष्टपणे दिली नसताना न्यायालयीन आदेशाद्वारे अशी कालमर्यादा व पद्धत ठरवता येते का? राष्ट्रपतींनी कलम 201 नुसार वापरलेले अधिकार न्यायालयीन रिव्ह्यूसाठी पात्र आहेत का? हा 6वा प्रश्न. 7वा प्रश्न: राष्ट्रपतींकडून अधिकार वापरण्याची कालमर्यादा व पद्धत संविधानात नसताना न्यायालयीन आदेशाद्वारे ती ठरवता येईल का? म्हणजे राष्ट्रपतींनी कसं वागावं, काय करावं हे न्यायालय ठरवू शकतं का? हा प्रश्न 7वा विचारलेला आहे. 8वा प्रश्न: राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवल्यानंतर त्यांनी त्यावर निर्णय घेण्यापूर्वी कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणे आवश्यक आहे का? 9वा प्रश्न: कलम 200 आणि कलम 201 अंतर्गत राज्यपाल व राष्ट्रपतींचे निर्णय एखादे विधेयक कायद्यात रूपांतर होण्याच्या आधी न्यायालयीन परीक्षणाच्या अधीन येतात का? कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी त्यातील मजकुरावर न्यायालयीन परीक्षण शक्य आहे का? 10वा प्रश्न: कलम 142 अंतर्गत राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे आदेश किंवा अधिकार वापरण्याची प्रक्रिया बदलता येते का? 11वा प्रश्न: राज्य विधिमंडळाने तयार केलेल्या विधेयकाला राज्यपालांनी कलम 200 द्वारे मंजुरी दिली नसेल तरीही त्या विधेयकास अंमलात असलेला कायदा असे मानले जाऊ शकते का? 12वा प्रश्न: कलम 145(3) मधील तरतुदीनुसार जर कोणत्याही खंडपीठापुढे घटनात्मक गोष्टींच्या व्याख्येचा प्रश्न उपस्थित झाला असेल तर तो किमान 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवणे अनिवार्य नाही का? लक्षात घ्या, राष्ट्रपतींनी हा जो 12वा प्रश्न विचारला आहे, त्यांना माहिती आहे की 8 एप्रिलचा जो निकाल आहे तो 2 सदस्यीय खंडपीठाने दिलेला आहे, तेव्हा त्यांनी हा 12वा प्रश्न विचारला आहे.
प्रश्न 13वा प्रश्न. कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार फक्त प्रक्रिया संबंधीच्या बाबतीपुरते मर्यादित आहेत का, की या अधिकारांतर्गत न्यायालय विद्यमान कायदा अथवा संविधानाच्या तरतुदींशी विसंगत आदेश देऊ शकते? शेवटचा आणि 14वा प्रश्न. कलम 131 व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारांमधील वाद निवारणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दुसरा कोणता पर्याय आहे का? हे जे 14 प्रश्न आहे, एक प्रकारची ज्युडिशियल रिव्ह्यू या प्रश्नी, की राज्यपालांचे अधिकार काय, राष्ट्रपतींचे अधिकार काय, आणि या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम 143(1) चा दुर्मिळरित्या वापर करून सर्वोच्च न्यायालयाला जे पत्र लिहून 14 प्रश्न विचारले, त्यात न्यायपालिकेचे सुद्धा अधिकार आणि निर्णय घेण्याची क्षमता कुठवर आहे हे सुद्धा नव्यानं ठरवावं लागेल असं सूचित केलं आहे का? आता हे महत्वाचं काम सरन्यायाधीश भूषण गवई यांना करायचं आहे, आणि हे करत असताना खरंच केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांच्याबरोबर त्यांचा काही विसंवाद किंवा खटके उडू शकतात का? खरंच हे जे 14 प्रश्न आहेत, यातनं पुन्हा एकदा लार्जर डिबेट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आणि भारतीय लोकशाहीमधली ही जी 3 स्तंभ आहेत, संसद म्हणजे पार्लमेंट, कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजेच गव्हर्नमेंट, आणि ज्युडिशरी म्हणजे न्यायपालिका, या तिघांचे अधिकार आणि ते समांतर जर का एकमेकांना छेद देत असतील तर त्यांच्या मर्यादा, असा हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आलाय. आणि ती चर्चा घडवून आणण्याचं काम राष्ट्रपतींनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोपवलंय का, की हे 14 प्रश्न आहेत, यावरती तुम्ही उत्तरं द्या, त्याला पुन्हा आम्ही प्रश्न विचारून उत्तरं देऊ, पुन्हा तुम्ही उत्तर द्या, आणि मग संसदेमध्ये याची चर्चा होऊ द्या, असं काही आहे का? अशी एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे.